विडी कामगार हा महाराष्ट्रातील मोठा श्रमिक वर्ग आहे. विडी तयार करण्याचं काम हातानेच करावं लागतं. ह्या उद्योगात मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग कार्यरत आहे. विडी उद्योग हा देशातील असंघटित क्षेत्रातील एक मोठा व्यवसाय आहे. यामध्ये काम करणारे कामगार अत्यंत कमी पगारावर आणि कोणत्याही सुविधा नसताना अनेक दशकांपासून काम करतायत. महाराष्ट्रातील विडी कामगार प्रामुख्याने ग्रामीण आणि अर्धशहरी भागांमध्ये राहतो. सोलापूर शहरामध्ये विडी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. इथेही मुख्यतः महिलाच विडी बनवण्याचं काम करतात. घरदार, मुलं, पाहुणे, आजारपण, गरोदरपण आणि बाळंतपण हे सगळं सांभाळत 8-8 तास बसून महिला विडी वळायचं काम करतात. माझं नाव वैशाली विजय अंकम, संगमनगरमध्ये राहते मी. वैशालीताई मागच्या 8 वर्षांपासून विडी वळण्याचं काम करतायत. त्या आता 7 महिन्याच्या गरोदर आहेत. तरीही विडी करण्याचं काम करण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. पहिला पान कापाव, नंतर ना बिळ्या ओळाव, नंतर कट्टे तयार होते. आणि डॉक्टर मला बेड रेस्ट सांगितल्यामुळे मी जाऊ शकत नाही म्हणून कारखान्यात सांगितले. आमची आत्या जाऊन माप देते. मी बिड्या करते. आमची आत्या जाऊन माप देते. मी 8 वर्षापासून करते हे व्यवसाय. आईच्या घरी मला येत नव्हतं, इथं आल्यावर शिकले. तेव्हा कपडे शिवत होते मी. गरोदरपणात तासनतास एकाच ठिकाणी काम करणं कठीणच. शिवाय तंबाखूमुळे खोकला लागणं आणि इतर आजारही होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांनी वैशालीताईंना आराम करण्याचा सल्ला दिलाय. पण मध्ये मध्ये थोडा वेळ आराम करतात. माप द्यायला जावं लागतं, पण तिथं लई वेळ उभारावं लागतं. मला चालत नाही, डॉक्टर नको म्हटलेत म्हणून केल्याशिवाय भागत नाही. डॉक्टर 3 महिन्याला सांगितले होते तुम्हाला बेड रेस्ट, 2 महिन्याची बेड रेस्ट सांगितलेत. 5 महिन्यापर्यंत मी बंद ठेवले होते. 5 महिना झाल्यावर म्हणजे ते बुट्टी कारखान्याचं तेव्हा पण गप्प बसलं. ते बुट्टी कारखाना असतं ना, म्हणजे ते असतं बुट्टी कारखाना साईड बिझनेस सारखं, ते केलाव. ते कमी भाव 120 रुपये भेटतात आजारला. हे 200, ते 120 प्रायव्हेट. तुम्ही दिवसभर काम करत बसता, त्याचा काही त्रास होतो का? हा, होता ना. उठताना म्हणजे जास्त वेळ बसलं तर दुखतं, बसणं होत नाही म्हणून थोडं उठून बसून करतो. हे कसं केलं तरच होतं, बसून केलं तर, नाहीतर होत नाही. टाइम संपला ना घरातच राहतं. मजुरी येत नाही आम्हाला. महिन्याला याचं मजुरी कमी होतं. वैशालीताई रोज दिवसाचे 9-10 तास बसून 800 विड्या तयार करतात. दिवसाचे 10 तास काम केल्यावर त्यांना फक्त 160 रुपये मिळतात. असं महिन्याचे ताईंना 2500 ते 3000 रुपये मिळतात. कारखान्याकडून आधी आजारपणाच्या उपचारासाठी सुविधा मिळायच्या, पण त्याही आता बंद केल्या आहेत. त्यामुळे आजारपणातील उपचाराचा आर्थिक ताण या कामगारांवरच येतो. 800 बिड्याला 160 रुपये, 200 बिडीला 200, 1000 बिडीला 200 रुपये. पहिला डिलिव्हरीची सोय मिळत होतं. डिलिव्हरी झाल्याला ना पैसे भेटत होता. आता ते बंद केलेत वरना. आणि 2002 पासून पण ते पेन्शन लागूचं बंद केलेत. पहिला 2002 पर्यंत होतं. एकीकडे डॉक्टरांचा आराम करण्याचा सल्ला, तर दुसरीकडे घर चालवण्यासाठी, दवाखान्यासाठी पैशांचं ओझं. सरकारी दवाखान्यात गरोदरपणातल्या सोनोग्राफीची सुविधा मिळत नसल्याने ताईंना खासगीतून 1000 रुपये घालून सोनोग्राफी करावी लागली. औषधाला कसं, औषध पाणीला किती खर्च येतो त्या औषध पाणी? औषधाला 1000 रुपये लागतं महिन्याला. म्हणजे माझा बेबीचा ग्रोथ झाला नाही म्हणून एक डब्बा दिलेत. ते 750 रुपयाचा डब्बा आहे. ते आणून घ्याव. ते 15-15 दिवसाला संपतं. दररोज कंपनीतून विड्या तयार करण्यासाठी पानं आणायची, विड्या वळायच्या आणि दुसऱ्या दिवशी तयार विड्या देऊन पुन्हा पानं आणायची. असे चक्र चालत राहते. विड्याचं मोजमाप असतं. यामध्ये एकसारखी उंची, एकसारखी तंबाखू भरलेल्या, व्यवस्थितपणे दोरा बांधलेल्या विड्यांचीच निवड होते. जशा की साच्यामध्येच बनवलेल्या विड्या. एक समान दिसाव्यात अशा ज्या विड्यांची निवड होत नाही त्याचा तोटाच. तेंडूपत्ता, तंबाखू, दोरा आणि वेळ सगळंच वाया जातं. दिवसभर बसलं तरच होतं, नाहीतर होत नाही. म्हणजे आल्याबरोबर पान भिजवाव. ते किती वाजता येतं? 12 वाजता द्यायला जाता ना 1 घंटा लागतं. आल्यावर ते भिजवायला 2 तास लागतं.
2 तासापर्यंत ते कपडे धुणे तर सर्व करून घ्यावं. नंतर ना ते झाल्यावर ते भिजवलेले पान कापाव. त्याला 2 तास 3 तास लागतं. ते झाल्यावर हा असं कापाव. कापल्यावर बिळ्या वळाव. ते वळल्यावर परत नंतर ना रात्रीला स्वयंपाकाला उठावं लागतं. हा ते झाल्यावर परत सकाळी जाताना कट्टे बांधाव. कट्टे तयार करून जावं. दिवस याच्यातच जात. जर उठलं 2 तास कुठे तर गेलं तर माफ होत नाही. आणि टायमाला द्यावं ना. टाइम झाला तर तिथं माफ घेत नाहीत. विडी कामगारांना मोठा आर्थिक खर्च करणं शक्य नाही. त्यामुळे चांगल्या सरकारी आरोग्य सेवा सुविधा मिळाल्या तर मोठा आर्थिक भार कमी होईल. अनेक दशकांपासून 10-10 तास काम करणाऱ्या कामगारांची ही पिळवणूकच नाही का? किमान वेतन, हप्त्याची सुट्टी, दवाखान्याच्या सुविधा, बाळंतपणाच्या सुट्ट्या, PF हे विडी कंपन्यांनी दिले पाहिजे. वैशालीताईंची सासू हे काम करायची. त्यांनीही असेच तर दिवस काढले. आता वैशालीताई त्याच आर्थिक चणचणीच्या आणि पिळवणुकीच्या ओझ्याखाली आहेत. पोटातलं बाळ सांभाळत एक एक दिवस पुढं ढकलत आहेत. अशा कामगारांचा दिलवाला कधी भेटेल?